सर पुणे म्हणजे प्रेम. या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी 3000 लोकांना तुम्ही पैसे देतायत. या हिशोबानं 3000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35,000 या हिशोबानं 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी. पुण्यात राहुल गांधींच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद. पण कार्यक्रम संपल्यानंतरही त्याची चर्चा थांबलेली नाही. कारण आता या कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी गंभीर आरोप करत दावा केलाय की छात्रो की गुंज या कार्यक्रमासाठी तब्बल 3 ते 3,500 लोकांना प्रत्येकी 30 ते 35,000 रुपये देण्यात आले. विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं, त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या आणि त्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप बन यांनी केलाय. या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली. नवनाथ बन यांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी केली जाईल असं फडणवीस म्हणालेत. हे सर्व आरोप फेटाळून लावत राहुल गांधींची वाढती लोकप्रियता भाजपला खटकत असल्यानं त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय. आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एका पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेते आणि लेखक किरण माने यांनी खोचक पोस्ट करत भाजपवर निशाणा साधलाय. छात्रो की गुंज मध्ये जायला 25,000 रुपये देतात. ही अफवा ऐकून काही पेठीय पीठ मागे तर तिथे साड्या नेसून गेले होते म्हणे. ₹1.25 सुद्धा मिळाला नाही, पण येऊन ट्रोलिंगचा धंदा सुरू केलाय. 40 पैशांपेक्षा जास्त लायकी नाही हो, अशी खोचक पोस्ट किरण माने यांनी केली आहे. पण त्यांची दुसरी पोस्ट तर त्याहूनही चर्चेत आहे. या कार्यक्रमात स्वपक्षाचं चिन्ह कुठेही नाही, खोटी आश्वासनं नाहीत, विरोधकांवर चिखलफेक नाही, धर्मजातीचं राजकारण नाही, टेलिप्रॉम्प्टर नाही आणि स्टेजवर स्वपक्षाचा एकही पदाधिकारी नाही, तर सर्वसामान्य मुलींना स्वतःचं मन मोकळं करण्याची संधी दिली जाते, असं म्हणत किरण माने यांनी राहुल गांधींचं कौतुक केलंय. कार्यक्रमाच्या नावातही स्वतःचं नाव न लावता थेट छात्रो की गुंज असं नाव देण्यात आलं, याचाही त्यांनी उल्लेख केलाय. आणि मुलींनी राहुल राहुल असा उत्स्फूर्त आवाज दिल्यानंतर राहुल गांधींच्या चेहऱ्यावर आलेल्या हास्याचंही त्यांनी कौतुक केलंय. भारतानं पहिल्यांदा असा नेता आणि अशी सभा पाहिली, असं म्हणत किरण माने यांनी राहुल गांधींना थेट हिरा अशी उपमा दिली. मात्र आता या संपूर्ण वादातला खरा प्रश्न असा आहे, छात्रो की गुंज कार्यक्रमासाठी खरंच पैसे वाटण्यात आले होते का? भाजपनं केलेले आरोप कितपत खरे आहेत की काँग्रेस म्हणते त्याप्रमाणे हा केवळ राहुल गांधींच्या कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे? यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.